बुलेटिनची सुरुवात करूया। खरं तर आज धुलीवंदनाच्या दिवशीच महाराष्ट्राची धडधड वाढवणारी बातमी, कारण कोरोनाचा जो उद्रेक आहे तो आता महाउद्रेक बनतोय की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। दुसरी लाट किती भयानक असेल याचा अंदाज आपल्याला यायला लागलेला आहे, कारण दिवसागणिक वाढणारे कोरोनाचे आकडे थांबण्याचं नाव घेत नाहीयेत। रोज नवा रेकॉर्ड ते नोंदवतायत। मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊनचे संकेत दिले असले तरी राज्यातल्या प्रमुख शहरात रुग्ण संख्या वाढीचा जो वेग आहे तो प्रचंड कायम आहे। उपराजधानी नागपुरात लॉकडाऊन करून सुद्धा सातत्याने रुग्णसंख्या वाढताना दिसतेय। आज दिवसभरात 3188 नवे रुग्ण आढळले। चिंताजनक बाब म्हणजे 55 जणांचा गेल्या 24 तासात मृत्यू झालाय, तर पुण्यात आणखी 2547 रुग्ण आढळले। 32 जणांचा मृत्यू झालाय। मृतांचा आकडा हळूहळू वाढू लागल्याने प्रशासनाच्या चिंतेत भर पडू लागली आहे। कोरोनाचा वाढता फैलाव लक्षात घेता ही रुग्णवाढीची संख्या जो वेग आहे तो जर आटोक्यात आला नाही तर राज्य सरकारकडून लॉकडाऊनचा पर्याय निवडला जाऊ शकतो अशा प्रकारचे संकेत आल्यानंतर आता लॉकडाऊनला विरोधी पक्ष भाजपने मात्र आता विरोध करायला सुरुवात केली आहे। कुठल्याही परिस्थितीत लॉकडाऊन हा पर्याय असता कामा नये। कोरोनाची रुग्णसंख्या त्याचा वेग मंदावण्यासाठी विविध कठोर नियम लावा, पण लॉकडाऊन हा पर्याय असता कामा नये। जर तो लॉकडाऊन लावला गेला तर भाजप त्याचा कडाडून विरोध करेल असा इशारा भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी दिलाय। आम्ही लॉकडाऊनला कडाडून विरोध करू आणि आम्ही काय विरोध करणार, सर्वसामान्य व्यापारी, सर्वसामान्य कामगार। काल मी खूप सुंदर फिल्म बघत होतो, छोटीशी फिल्म आहे, आपणही बघितली पाहिजे। त्यात त्यांनी हा जो असंघटित कामगार आहे, खूप सुंदर त्यांनी त्याच्यामध्ये शूटिंग पण दाखवले। हा असंघटित कामगार कसं देशाची फार मोठी जीडीपी तयार करत असतो, जीडीपी तयार करतो आणि मग त्याने वेगवेगळे अँगल्स दाखवले। त्याची मॅनेजमेंट कशी असते, मग मॅनेजमेंट गुरु वगैरे लांब ते त्यांची मॅनेजमेंट कशी करतात, सीझन वाईज प्रॉडक्ट कसे विकतात, सगळ्यांची वाट लागेल। आणि त्यामुळे काळजी घेण्याचं, तुम्हाला जे जे काही काढायचं नवीन तंत्र ते काढा। लॉकडाऊनला व्यापारी विरोध करणार, प्रामुख्याने हातावर पोट असणारे विरोध करणार। मग तुम्ही डिक्लेअर करा की हातावर पोट असणारी महाराष्ट्रामध्ये साधारणतः 1 कोटी जनता आहे, 1 कोटीच्या आसपास असेल। हमाल, फेरीवाले, घरी काम करणारी माझी ताई, रिक्षावाले, या सगळ्यांना तुम्ही दर महिन्याला 5000 रुपये पॅकेज द्या। ते 10,000 रुपये कमवत असेल तुम्ही 5000 द्या, काहीच देणार नाही आणि म्हणणार घरी बसाय नाही होणार। लॉकडाऊन करण्याचा निर्णय हा नाईलाजास्तव घ्यावा लागेल, त्यामुळे त्याच्याबद्दल कुणीही राजकारण करू नये असं मत व्यक्त केले मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी। काय म्हणाले ते ऐकूयात। उद्या जर नियंत्रण ठेवण्याचा करत असताना तर अशा पद्धतीने वक्तव्य केली जात आहेत। उद्या जर कोरोनावर जे नियंत्रण ते कुठेतरी शिथिल केलं आणि कोरोना वाढला आणि कोरोना रुग्ण वाढले तर त्या या आज जे बोलणारी लोक आहेत ही त्याची जबाबदारी घेणार आहेत का? तर हीच लोक दुसऱ्या तोंडाने असं म्हणतील कोरोना रुग्ण वाढत आहेत, कोरोना रुग्ण वाढले कसे, तुमची यंत्रणा अपुरी पडले कशी। मला वाटते की ह्या ठिकाणी आज परिस्थिती अशी आहे की आज कुठेही राजकीय भाषण न करता किंवा राजकारण न करता कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन या मुंबई शहरातील, महाराष्ट्रातील सर्व जनतेचं आरोग्य अबाधित राखणं, त्यांना कोरोनापासून वंचित ठेवणं, कोरोना नियंत्रणात आणणं हे सगळं उद्दिष्ट महत्त्वाचं। यानंतर मुंबईतून एक अत्यंत महत्त्वाची बातमी येते। मुंबईमधली कोरोनाची दुसरी लाट थोपवण्यासाठी अनेक आवाहन करण्यात आली, नियम पाळा असं सांगण्यात आलं, विनंती करण्यात आली, पण आता मात्र प्रशासनानं थेट कारवाई करायला, कायद्याचा बडगा उगारायला सुरुवात केलेली आहे। मुंबईतला एक व्हिडिओ समोर आलाय जिथं प्रशासनाकडून, पोलिसांकडून कायदे पायदळी तुडवणाऱ्यांना आता कायद्याचा धाक काय असतो हे दाखवायला सुरुवात केली आहे। कोंबडा बनवत त्यांना चालण्याची पोलिसांकडून शिक्षा देण्यात आल्याचं हे चित्र समोर आलेलं आहे। त्यामुळे नियम आणि कायदे पाळा, अन्यथा तुम्हाला सुद्धा कोंबडा व्हावं लागू शकतं हा इशारा आहे। वरिष्ठ पोलीस या सगळ्याची चौकशी करणार असं कळतंय। नियमांचं पालन न केल्यास कारवाई करण्यात येईल असा सुद्धा इशारा देण्यात आलेला आहे। स्वाती लोखंडे ढोके आपल्या प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। स्वाती, वारंवार सांगून सुद्धा ज्यांना विनंतीची भाषा कळत नाही त्यांना आता कोंबड्याची भाषा
खरं तर आपण हा व्हिडिओ जो आहे जो आता व्हायरल झालेला आहे आणि जो वर करणे आपण बघितला तर तो अत्यंत विनोदी वाटेल असाच आहे. कारण अनेक जण असे की ज्यांनी कोरोना संदर्भातल्या नियमांचं उल्लंघन केलेलं आहे आणि म्हणून त्यांना कोंबडा बनवून चालण्याची शिक्षा दिलेली आहे. पण खरं तर अशी कोणतीही शिक्षा कायदेशीर देता येते का? तर नाही. कायदेशीररित्या जी काही दंडाची तरतूद आहे, कायदेशीररित्या जे काही केलं जाऊ शकतं तीच खरं तर शिक्षा दिली पाहिजे असं आता मुंबई पोलिसांनी पवित्रा घेतलेला आहे. ही जर आपण दृश्य बघितली तर मरीन ड्राईव्ह वरची आपल्याला ही दृश्य आहे तसं स्पष्टपणे दृश्यांमधून स्पष्ट होत आहे. त्यामुळे आता जो कोणी तिथे पोलीस कॉन्स्टेबल होते किंवा जे कोणी कदाचित एपीआय असतील किंवा कोणी असेल तर हे नेमकं कोण होते, ही अशी शिक्षा का दिली गेली या संदर्भातली वरिष्ठ पोलीस आता चौकशी करतात आणि दोषी आढळल्यास त्या पोलिसावर कारवाई केली जाईल असं म्हटलं जात आहे. पण खरं तर या म्हणजे पोलिसांच्या या कृतीचं समर्थन आपण बिलकुल करत नाही आहोत. पण आपण इतकंच सांगायचा प्रयत्न करतोय की कृपया कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेमध्ये तुम्ही पण वाहून जावं किंवा तुम्हाला याची बाधा व्हावी असं वाटत नसेल तर कृपया नियमांचं पालन करा. विलास. नक्कीच. आणि आता किमान या सगळ्या परिस्थितीमध्ये तरी अधिक जागरूक होऊन मुंबईकर या सगळ्या परिस्थितीला सामोरं जातील अशी आशा करूया आणि पोलिसांकडून सुद्धा मानवतेचं दर्शन होईल अशी आशा करूया. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. खरं तर परिस्थिती गंभीर आहे, पण या गंभीर परिस्थितीत सुद्धा मार्ग काढणं हे शिकायचं कुणाकडून तर ते नाशिककरांकडून, नाशिक पोलिसांकडून. कारण गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी जो अनोखा फंडा नाशिक महानगरपालिका आणि पोलिसांनी राबवलाय ना तो इतर शहरात सुद्धा राबवायला काहीच हरकत नाही. त्याचं कारण असं नाशिकमध्ये झालंय काय तर प्रशासन आणि महापालिकेनं हा जो फंडा राबवलाय त्यानुसार बाजारपेठेतली खरेदी करण्यासाठी गर्दी केलेल्या नागरिकांना 1 तासाच्या आत सगळ्या वस्तू खरेदी करून घरी जावंच लागणार आहे. जर 1 तासापेक्षा जास्त ते रेंगाळत बसले, उगाच फिरत बसले तर मात्र संबंधित नागरिकाला 500 रुपये प्रति व्यक्ती दंड भरावा लागेल. शालिमार, टिळकपथ, बादशाही कॉर्नर, धुमाळ पॉइंट, मेन रोड, शिवाजी रोड या सगळ्या परिसरामध्ये प्रायोगिक तत्वावर हा उपक्रम हाती घेतला असून हळूहळू हा उपक्रम संपूर्ण शहरात राबवला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे विनाकारण उगाच फिरत बसणाऱ्यांना मात्र आता भुर्दंड भरावा लागेल. हा जो आदेश पारित केलेला आहे तर त्या अनुषंगाने शहरातील जे प्रमुख अशा गर्दीची ठिकाणं आहेत तर त्या ठिकाणी आपण ही कारवाई सुरू केलेली आहे. महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने आपण ही कारवाई करत आहोत. या ठिकाणी खरेदी करण्यासाठी येणारे जे गिराईक आहेत तर त्यांनी या ठिकाणी जे एंट्री गेट आहे ते एंट्री गेटला त्या ठिकाणी प्रवेश फी त्या ठिकाणी जी अत्यंत केवळ 5 रुपये आहे तर ती प्रवेश फी त्या ठिकाणी भरायची आहे आणि आज जाऊन त्याची खरेदी करायची आणि ही खरेदी त्यांनी 1 तासाच्या आत उरकून परत एक्झिटला त्या ठिकाणी पावती दाखवून बाहेर पडायचं आहे. त्याच्यात जर त्यांनी वेळेपेक्षा जास्त किंवा 1 तासापेक्षा जास्त तिथे विनाकारण ताटकळत राहिला तर त्याला परत जाताना ते निदर्शनास आल्यास त्याला दंडात्मक कारवाईला सुद्धा त्या ठिकाणी सामोरं जावं लागणार आहे. या अनुषंगाने या ठिकाणी बाजारात केवळ खरेदी करण्यासाठी येणारे जी गिराईक आहेत त्यांचीच संख्या त्या ठिकाणी मर्यादित केली जाईल. केवळ फिरण्यासाठी किंवा गर्दी करण्यासाठी येणारी जी लोक आहेत तर त्यांना या निमित्तानं रोखलं जाईल आणि गर्दीवर नियंत्रण आणलं जाईल. पुण्यातला कोरोनाचा उद्रेक झाल्यानंतर आता तिथली परिस्थिती हॉस्पिटलमधली बिकट बनत चाललेली आहे आणि म्हणूनच आता एक महत्त्वाचा निर्णय प्रशासनाने घेतलेला आहे तो म्हणजे खासगी रुग्णालयातले जे 80% बेड्स आहेत ते कोविड रुग्णांसाठी राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. या निर्णयामुळे कोविड रुग्णांसाठी 2000 अधिकचे बेड उपलब्ध होणार आहेत. पुणे महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांनी ही माहिती दिली आहे. जम्बो कोविड सेंटरमध्ये 10 ICU बेड वाढवण्यात आलेत. लष्कर हॉस्पिटलमधील 30 ICU बेड पालिका घेणार आहे. बेड कमी पडू नये म्हणून आता पालिकेनं हे निर्णय घेतलेले आहेत आणि त्याची अंमलबजावणी सुरू केली. पुणे महानगरपालिका मार्फत आजच आम्ही 20 प्रायव्हेट हॉस्पिटलचे 80% बेड रिक्विजिशनचे आता ऑर्डर काढलेले आहे. 13 ऑक्टोबर रोजी ज्यावेळेला आपला मागील लाट आले होते मागील वर्षी त्यावेळेचे बेड और आत्ताचे बेडमध्ये जवळपास 2600 बेड असं आहे जो आपल्याला लगेच ॲड करता येईल. आम्ही सर्व हॉस्पिटलला ऑलरेडी रिक्वेस्ट केलेले होते की जो 13 ऑक्टोबरला आपले मॅक्झिमम बेड्स होते त्याप्रमाणे त्यांनी ॲड करावे. अगर त्यांनी ॲड नाही केले तर आम्हाला ऑर्डर काढावं लागेल. फायनली आज आम्हाला जे सगळे 20 मोठे हॉस्पिटल आहे पुणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये जिथे कोविडचे आपण पेशंट्स ठेवतो
त्यांचे आम्ही रिक्विजिशन ऑर्डर काढलेलं आहे. कोरोनाची परिस्थिती दिवसागणिक गंभीर बनत असताना काही लोकांना मात्र याचं गांभीर्य अजिबात दिसत नाहीये. कोरोनाच्या या लढाईमध्ये काही लोक आपला प्राण पणाला लावून लढतायत, पण काही लोक मात्र अत्यंत बेफिकीर असल्याचं दिसतंय. डोंबिवलीमध्ये असाच एक व्हिडिओ समोर आला, जो व्हिडिओ अत्यंत धक्कादायक आहे. कारण कोविड सेंटरच्या आवारातच दारू पार्टी सुरू असल्याची ही बाब या व्हिडिओतून समोर आली आहे. डोंबिवलीच्या सावळाराम क्रीडा संकुलातील कोविड सेंटर मधला हा धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय. कोविड सेंटर मधील कंत्राटी कामगारांनी ही पार्टी केल्याची बाब समोर आली आहे. ज्या तरुणानं ही बाब समोर आणली त्या तरुणाला या कामगारांनी बेदम मारहाण केल्याचे कळतंय. ही घटना समोर येताच संबंधित ठेकेदारानं तिन्ही कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले. कोविड सेंटर के पीछे जो आपको एसी लगा हुआ है हमारा, तो उधर धूप भी लगता है, तो उधर झोपड़ी बनाया गया है तो हम लोग को बैठने के लिए, खाली अपना एसी का. वो लोग आया ज़बरदस्ती, बोलते हैं मैं दारू पिएगा. मैं बोला जाओ इधर से, मत पियो, मेरी बदनामी होगी, डॉक्टर लोग मेरे को बोलेगा. तो वो लोग आए, ज़बरदस्ती करने लगा. मैं बोला वीडियो बनाएगा. मैं वीडियो बनाया, वो लोग मोबाइल मेरे से छीन लिया. फिर मेरे को मारा संतोष ने. और वो लोग पहले से भी प्लान बनाए थे मारने के लिए, अभी जान से मारने के लिए धमकी दी है. संतोष और पिंटू और अनिकेत, वो लोग रात को भी इधर आए थे मारने को. यानंतर वळूयात काही राजकीय महत्त्वाच्या घडामोडींकडे. शरद पवार आणि भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यामध्ये झालेल्या कथित भेटीच्या नंतर महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. आणि त्यानंतर या भेटीबद्दल शिवसेनेची प्रतिक्रिया नेमकी काय असेल याची उत्सुकता सगळ्यांना लागलेली होती. पण या भेटीत जर ही भेट झाली असेल तर त्यात चूक काय असं म्हणत कुठेतरी संजय राऊत यांनी सावध प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे. बंद खोलीतले मुद्दे बाहेर येत असतात, त्यामुळे कामानिमित्त दोन नेत्यांची भेट झाली असेल तर होऊ द्या असं राऊत म्हणाले. या भेटीत सस्पेन्स असं काय आहे असा सवाल सुद्धा त्यांनी उपस्थित केला. मुझे मालूम नहीं देश के गृह मंत्री अमित शाह जी और शरद पवार साहब में कुछ मुलाकात हुई या नहीं हुई. अगर हुई है तो उसमें गलत क्या है. अगर देश के गृह मंत्री से कोई मेंबर ऑफ पार्लियामेंट या बड़ा नेता मिलता है तो उसमें गलत क्या है, हम भी मिल सकते हैं. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यात झालेल्या भेटीच्या नंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील नेमकं काय म्हणालेत ते सुद्धा ऐकूया. अशा ह्या स्तरावरच्या भेटी या खरं म्हणजे नियमितपणे होतच असतात. भारतीय संस्कृती हेच सांगते की बा राजकारणाच्या जागी राजकारणाव्यतिरिक्त आपण भेटलं पाहिजे. महाराष्ट्रामध्ये ते अलीकडच्या ह्या वर्ष दीड वर्षात जरा कमी झालं आहे. विरोधक आणि सत्ताधारी हे दुश्मन, आणि त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी जे केलं, चांगलं जे केलं त्याला पण स्टे देऊन टाकायचं. आणि त्यामुळे अशा प्रकारची भेट म्हणजे काही ना काही राजकीय चर्चाच असेल असं नाही. असं म्हणतात किंवा पवारसाहेब अहमदाबादला कुठल्या कार्यक्रमाला गेले होते, अमितभाई प्रवासातून घरी गेले होते, त्यामुळे भेट झाली असेल. भेट झाली आहे ह्याबद्दल दुजोरा दिला जातो आहे. जरी राष्ट्रवादी तर राष्ट्रवादीमध्ये झाली नाही याची मोठी जी स्पर्धा लागली आहे तेच असं दाखवते की झाली आहे. त्यात झालंय काय मला माहित नाही. यानंतरची बातमी आहे देहूतून. संत तुकाराम महाराज यांच्या बीज सोहळ्याची जी जय्यत तयारी एका बाजूला सुरू असताना देहूच्या ठिकाणी संघर्ष सुद्धा पाहायला मिळाला. कारण वारकरी मात्र हा सोहळा व्यवस्थित साजरा करावा याच्यासाठी आग्रही दिसले. आणि त्यामुळे बंडातात्या कराडकर हे काही वारकऱ्यांसह देहूच्या मध्ये तिथं पोहोचण्याचा त्यांनी प्रयत्न केला. संत तुकाराम महाराजांचा 373वा वैकुंठ गमन सोहळा उद्या साजरा होणार आहे. यंदा साध्या पद्धतीने हा सोहळा संपन्न होणार असून प्रशासनाकडून 50 भाविकांना परवानगी देण्यात आली आहे. मात्र वारकरी नेते बंडातात्या कराडकर यांनी गुन्हे दाखल झाले तरी चालतील, परंतु सोहळा नेहमीप्रमाणे होणार अशी आक्रमक भूमिका घेतली. ज्ञानोबा माऊलींचा गजर करत वारकरी आणि बंडातात्या कराडकर देहूमध्ये दाखल झाले, तर दुसरीकडे पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला. देहूच्या वेशीवर पोलिसांनी नाकाबंदी करून वारकरी आणि बंडातात्यांना अडवलं. यानंतर सर्व वारकरी आणि बंडातात्यांना वेशीवर ठाण मांडून भजन कीर्तन केलं.
5 मागण्यांचं निवेदन देऊन बंडा तात्यांनी हे आंदोलन स्थगित केलं. उद्या होणाऱ्या बीजे सोहळ्याला उपस्थिती लावणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. देहूत गर्दी टाळण्यासाठी 3 दिवसांची जमावबंदी लागू करण्यात आली आहे. या काळात देहू ते संत तुकाराम मंदिर, देहू गाव परिसर तसंच भंडारा डोंगर इथं विना परवानगी जाता येणार नाहीये. आपण संचारबंदी देवगाव या ठिकाणी लावलेले होते. बंडातात्या कराडकर महाराजांनी काल भजन सत्याग्रहाचं निवेदन दिलं होतं, परंतु त्यास आपण परवानगी दिलेली नव्हती. त्यासोबतच आज कुणालाही प्रवेश दिला जाणार नाही देवगावामध्ये संचारबंदी असल्यामुळं. त्यामुळे आपण इथं त्यांना अडवलेलं आहे आणि 50पेक्षा जास्त लोक झाल्यामुळं त्याबाबत यांचा सत्याग्रह कार्यक्रम झाल्यानंतर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल. याच सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींसोबत बुलेटिनमध्ये आपण एक छोटासा ब्रेक घेतोय. ब्रेक नंतर मुलुख महाराष्ट्रामध्ये इतर काही महत्त्वाच्या घडामोडी. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही पाहताय मुलुख महाराष्ट्र. मराठवाड्यातला नांदेड शहर हे सध्या कोरोनाचं हॉटस्पॉट ठरलंय आणि त्याचमुळे इथं होणारा जो दरवर्षीचा हल्लाबोल सोहळा आहे तो मात्र यावर्षी रद्द करण्यात आलेला आहे. हल्लाबोल मिरवणूक रद्द झाली आहे. गुरुद्वाराच्या या सगळ्या परिसरामध्ये दरवर्षी हा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा होतो, पण यंदा नांदेडमधला हा हल्लाबोल रद्द करण्यात आलाय. होळीच्या दुसऱ्या दिवशी नांदेडमध्ये प्रतिकात्मक हल्लाबोल मिरवणूक काढली जाते, पण यावर्षी लॉकडाऊन सुरू आहे त्यामुळे प्रशासनाच्या आवाहनानंतर मिरवणूक रद्द करण्यात आली आहे. शीख समाजातर्फे दरवर्षी होळीच्या नंतरच्या दिवशी हल्लाबोल हा कार्यक्रम आयोजित केला जातो परंपरेप्रमाणे. परंतु सध्याच्या करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या अनुषंगाने शासनाच्या आणि जिल्हाधिकारी महोदय यांनी काही प्रोहिबिटरी ऑर्डर्स काढलेल्या आहेत. त्याची जाणीव करून देण्यात आली लंगरसाहेब गुरुद्वारा आणि सचखंड गुरुद्वारा यांच्या धर्मगुरूंना, आणि त्यांनी एक परिपत्रक काढलेलं आहे की ह्या वर्षीचा हल्लाबोल जो रस्त्यावर येतो तो त्यांनी साजरा करण्यात येणार नाही असं आवाहन केलेलं आहे. त्या अनुषंगाने फेरीफेरीत बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींसोबत मुलुख महाराष्ट्र या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत राहा न्यूज 18 लोकमत.